सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. अरे ती मासाहेब जिजाऊ तशी आई होती म्हणून तिच्या पोटी स्वराज्यासारखं देखणं स्वरूप निर्माण करणारा पोरगा छत्रपती जन्माला आले. सोपं आहे? अरे तशी आई होणं शक्य नाही. माछाची चावची पुण्य आई कशी आली या फळाला, तो पापाचा पाप वाक शिवपा जन्मला, पापाचा पाप वाक शिवपा जन्मला, शिवबा जन्मला, तुझ्या बाबाचा बाप शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली या फळाला, तू बापाचा बाप वाक शिवबा जन्मला. टाळी वाजवा रे, टाळी वाजवा. तो बापाचा बाप वाक शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या बापाचा बाप कसा शिवबा जन्मला, माझ्या बापाचा बाप शिवबा जन्मला. टाळी टाळी. हा, छत्रपती शिवाजी महाराज झाला. कट्ट्यावर बसलेले इकडले बसलेले वाजवा जरा टाळ्या वाजवा. अरे भारतात जन्माला आला पाकिस्तानात नाही. वाजवा जरा टाळ्या. कोण छत्रपती दादा? अवघ वयाचं 5. गावात तमाशाचा तंबू आला. मासाहेबांना राजांनी विचारलं, मासाहेब हे काय? मासाहेबांनी त्या 5 वर्षाच्या लेकराला सांगावं, राजे स्वराज्याचा राजा व्हायचाय तुम्हाला. बाळराजे रयतेचा राजा व्हायचाय तुम्हाला. अरे बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचा. धन्य छत्रपती शिवाजी महाराज. साडेतीन वर्षाचा काळाकुट्ट कालखंड, वय वर्ष 15. मासाहेबांनी स्वराज्याचा बाळकडू हातात दिलं. सांगितलं स्वराज्य घडवायचंय. पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17. पहिला किल्ला जिंकला तो तोरणा. तोरणा किल्ला जिंकला, स्वराज्याचं तोरण बांधलं. निघाले राजे. घोड्याने टाच मारावी, वाऱ्याच्या वेगानं पळत सुटावा, तसं माझ्या राजाची रयत निघाली. अरे निघाली दादा. बाजी, मुरारबाजी, तानाजी. अरे शुक्रवीरांनी आत्मबलिदान करावं, माझ्या तरण्या बांडपोरींनी वैधव्य पत्करावं, पण या स्वराज्याला न्याय मिळवून द्यावा. मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, खोपडे, सुर्वे, किती जणांनी जीव द्यावा या स्वराज्यासाठी. काय काय केलं माझ्या राजाने. अरे मुघलांचं राज्य होतं. 3.5 वर्षापूर्वीचा काळाकुट्ट कालखंड, सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेलेला. कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आदी धर्मांध राजवटी स्थापन झालेल्या. दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर यांनी आपला पाय रोवलेला. सत्ता विस्तारापोटी यांनी लढाया केल्या. यामध्ये माझी सामान्य जनता भरडली गेली. अरे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. कुणाची कुस उजाडली तर कुणाच्या कुंकवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. शाहिस्तखानाची बोटे छाटली, औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या आणि माझा राजा आग्र्याहून निघाला 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 झाला. शिकवण होती माझ्या मासाहेबांची. राज्य घडवायचंय, स्वराज्य घडवायचंय. कुणासाठी? कुणासाठी राजा? या
जनतेला जुलमी सत्तापासून मुक्त करून घेण्यासाठी कवी भूषण म्हणतात, तेजतम अंसपर कृष्ण जमी कंसपर तो मुनिच वंशपर शेर शिवराज है. निघाले माझा राज शिकवण मासाहेबांची. अरे कोण असेल ती आई, काय शिकवावं तिनं लेकराला. 50 वर्ष आपला देह झिजवला. स्वराज्य व्हावं श्रींची इच्छा म्हणत राजे निघाले. धन्यत्व कुणाला द्यायचं असं म्हणतात. राजा तोच, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्या. माझ्या देवाचं नाव काच माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. महाराज अशीच शिवाजी महाराज हे आमचं नुसतं बोंबलत्यात हो, यांना काही सुद्धा अर्थ नाही. अरे शिवाजी महाराज एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. मित्र म्हणते ओंकार महाराज आता गाणं सुद्धा बदलावं लागेल. बघा बरं का पटतंय का बघा. गाणं काय, माझ्या देवाचं नाव काजते गड किल्ल्यांच्या तकडावर. आता असं गाणं करावं लागेल. काय गाणं करावं लागेल, माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. कारण आता राजाचं राहिलंच नाही दादा. किल्ले बघितले तुम्ही, किल्ले बघितले तुम्ही, प्रत्येक दगडावर असं दिलं असतं, त्याच्यात असा बाण असतो, त्यात नाव असतं सुशील वसे सुशीला. अरे तिला घाल चुलीला आणि दे पेटवणीला. लायकी आहे का दादा. शिवजयंती करायची ना दणक्यात करा, गडकिल्ले जायचेत ना बिंदास्त चढा. अरे पण जोपर्यंत माझ्या राजाचं नाव मुखात आहे, सुपारीचा कणसो तुमच्या तोंडात नसला पाहिजे तर लायकी आपली राजाचं नाव घ्यायची, नाही तर पात्रता नाही दादा. गोवा खाता गुटखा खाता आणि छत्रपती शिवाजी महाराज के जे आरोप पेटवलं पाहिजे तुला. अरे एखादा धर्मासारखं वागता येत नसेल ना तर धर्माला कलंक लागेल असं तरी वागू नका. माझा राजा देव जरी नसला ना तरी आज जो मंदिरात देव आहे तो त्या देवामुळे म्हणून देवापेक्षा कमी नाही, लक्षात घ्या. आणि जर माझा राजा देव असेल तर त्याचे गड किल्ले मंदिरापेक्षा कमी नाही. म्हणून त्याला स्वच्छ ठेवायचं जरा. दारू पिऊन त्याच्यावर चढतात, त्याच्यावर काही थुकतात, तुमच्या गर्लफ्रेंडची नावं त्याच्यावर टाकता. अरे तुम्हाला एवढीच टाकायची हौस आहे, तुम्ही टाकता ना कॉलेजच्या संडास बाथरूममध्ये योग्य जागा, त्याच्या पलीकडे टाकायची, तेवढीच पात्रता आहे आपली दादा. ह्याच्या पलीकडे महाराज लक्षात घ्या, विनोदाचा भाग नाही, धर्म टिकवा. आज जी अफगाणिस्तानावर वेळ आहे ना तीच वेळ कधीतरी आपल्यावर सुद्धा होती. आठवतंय, आज जी अफगाणिस्तानावर वेळ आहे ना ती कधी काळात आपल्यावर सुद्धा होती. आज मी एवढ्या माणसात ताट मानेनं एवढ्या मानाने बोलते आणि तुम्ही एवढ्या स्वाभिमानाने ऐकताय, त्याचं कारण माझा राजा आहे म्हणून त्याचं नाव घेतलंच पाहिजे. लक्षात ठेवा. आता तरी जागे व्हा. आता एक वाक्यात सांगते तुम्ही कसे आहेत. आपण सगळेच सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.